मित्रांनो, सध्या इंदोरीकर महाराज महाराष्ट्राचे थोर कीर्तनकार चर्चेमध्ये आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी केलेल्या आपल्या मुलीचा साखरपुडा. आता ह्यात नवल काय? प्रत्येकजण आपापल्या मुलाचा साखरपुडा हा करतच असतो. पण प्रश्न हे आहे की ज्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एक संदेश दिला की लग्न साधं करा, सोपं करा, ज्यानं वायफळ खर्च होईल तो टाळा. आणि त्याच इंदोरकर महाराजांनी सध्या आपल्या मुलीचा साखरपुडा खूप धामधुमीत केलेला आहे. आणि हेच महाराष्ट्रातल्या लोकांना रुचलेलं नाही आणि पचलेलं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते नाही केलं आणि दुसरंच केलं. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. तर बऱ्याच लोकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं. न्यूज सुद्धा त्यांच्या विरोधी बाजूने बोलत आहेत. तर प्रश्न हा आहे की त्यांनी जे केलं ते योग्य की अयोग्य. तर माझं एक स्पष्ट मत आहे, जे केलं ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं. त्यांचा जो बडेजाव होता, त्यांचा जे सन्मान होता आणि त्यांची जी प्रतिष्ठा होती त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. त्यांचा पैसा त्यांनी त्यांच्या मुलीला खर्च करावा की दान धर्म करावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांची जी योग्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कीर्तनकार म्हणून जे आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांना मोठेपणा करणं हा गरजेचंच होतं. कारण मोठी मोठी लोक त्यांच्या साखरपुड्याला, मुलीच्या साखरपुड्याला येणार होती. आणि आता जे त्यांनी केलं ते योग्यच केलं. त्यांचा हा संदेश त्या सामान्य लोकांसाठी आहे जे गरिबीतून वर आलेले आहे. पूर्ण आयुष्याची कमाई ते करतात आणि मग अचानक एखाद्या मोठेपणासाठी आपल्या मुलांवर, साखरपुडा, लग्नावर खर्च करतात आणि परत मग कर्ज काढून कर्ज फेडत बसतात किंवा आत्महत्या करतात. तर त्यांनी जे केले त्यांना साजेसे केले. त्यांचा जो प्रतिष्ठा आहे त्या हिशोबाने त्यांनी केलेले आहे. मी इंदुरीकर महाराजांच्या सोबत आहे आणि त्यांनी जे केलं त्यांच्या ऐपतीप्रमाणे जे त्यांनी केलं ते त्यांनी योग्यच केलेलं आहे. आणि त्यांनी लग्नही धूमधामातच करावं कारण ती त्यांची योग्यता आहे. धन्यवाद. मी आहे विजय खवरे आणि तुम्ही आहात सत्याग्रही मराठा या यूट्यूब चॅनलसोबत. धन्यवाद.